नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेलमध्ये दिलेल्या विषयाप्रमाणे जर 7/12च्या उतार्यावर किंवा वारस नोंद होताना तुमचं नाव वगळलेलं असेल, म्हणजे थोडक्यात 7/12च्या उतार्यावर किंवा वारस नोंदीमध्ये तुमचे नाव नसेल तर हिस्सा मिळू शकतो का, हा प्रश्न उपस्थित होतो. बऱ्याचदा लोकांच्या मनात अशी शंका असते, ती व्यक्ती मयत झाल्यानंतर तिचे वारस रेकॉर्डवर आले म्हणजेच काय झालं, त्या व्यक्तीचे जे सख्खे भाऊ होते, सख्ख्या बहिणी होत्या, त्या काही 7/12च्या उतार्यावर आल्या नाही, म्हणजे इथे आता त्यांचा वारसा हक्क गेला का? मुळीच गेला नाही. आता आपण वारसा हक्क कायद्याचं कलम 6 आणि कलम 8 हे महत्वाचं आहे. कलम 6 काय सांगतं की हिंदू एकत्र कुटुंबातील मिळकतीमध्ये तुम्हाला जो हक्क मिळतो तो तुमच्या जन्माने मिळतो. तुमचा जन्म झाला की तुम्हाला त्या मिळकतीमध्ये हक्क मिळतो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 7/12च्या उतार्यावर तुमचं नाव नाही, वारस नोंदीमध्ये तुमचं नाव नाही, तुम्हाला हक्क कशाने मिळालेला आहे? तुम्हाला हक्क जन्माने मिळालेला आहे. तुम्हाला हक्क 7/12च्या उतार्यावर नाव आहे म्हणून मिळाला, किंवा वारस नोंदीमध्ये तुमचं नाव आहे म्हणून मिळाला नाही. त्या कुटुंबामध्ये तुमचा जन्म झाला की तुम्हाला हक्क मिळालेला आहे. आता काय राहिलेलं आहे? फक्त हक्काची नोंद राहिलेली आहे. आणि हक्काची नोंद नाही झाली किंवा हक्काची नोंद घेण्यात उशीर झाला, हक्काची नोंद 7/12वर आली नाही, म्हणून तुमचा हक्क कुठेही जात नाही. थोडक्यात कलम 6 असं सांगतो की एकत्र हिंदू कुटुंबाचा जो वारस आहे, तो वारस जन्माला आला की त्याला वारसा हक्क प्राप्त होतो. मग मला मुद्दा इथे सांगायचा आहे, जर तुम्हाला त्या मिळकतीमध्ये जन्मापासून तुमचा हक्क आहे, केवळ 7/12च्या उतार्यावर नाव कधी येईल? जर वारस नोंदीमध्ये तुमचं नाव टाकलं तर. परंतु वारस नोंद करताना जर तुमचं नाव टाळलं गेलं तर ते 7/12च्या उतार्यावर येणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या वारस हक्कापासून वंचित राहिले का? मुळीच नाही. हिंदू वारसा कायद्याचं कलम 6 असं सांगतो की एकत्र कुटुंबात जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा एकत्र कुटुंबाच्या ज्या काही मिळकती असतात त्याच्यामध्ये तुम्हाला वारसा हक्क प्राप्त होतो. एक शंकेचं उत्तर तुमचं बरोबर झालं. परंतु आता इथे तुमचं वारस नोंदीमध्ये नाव टाळलं. बऱ्याचदा काय होतं, आता एक बहीण, एक भाऊ, 2 भाऊ, काही भाऊ परदेशात शिकत असतात, काम करत असतात, बाहेर असतात, आणि स्थानिक जो भाऊ असतो तो वारस नोंद करून घेतो. जे महसूल अधिकारी आहे यांना अपूर्ण माहिती दिली जाते किंवा खोटी माहिती दिली जाते. ह्या तीनही गोष्टी शक्य आहे. अपूर्ण माहिती दिली जाते, खोटी माहिती दिली जाते, किंवा संगनमत करून जे 2 भाऊ आहे त्यांचं नाव टाकलं जातं, एका भावाचं नाव टाळलं जातं किंवा बहिणीचं नाव टाळलं जातं. मुद्दा मला हा सांगायचा आहे, जरी तुमचं नाव टाळलं गेलं तरी कायद्यानं तुम्हाला वारसा हक्क दिलेला आहे आणि तो तुमच्या जन्मानं दिलेला आहे. त्यामुळे केवळ 7/12च्या उतार्यावर माझं नाव नाही किंवा वारस नोंदीवर माझं नाव नाही म्हणून मला त्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळणार नाही, हा गैरसमज पहिल्यांदा दूर करा. तुम्हाला त्या मिळकतीमध्ये वारसा हक्क आहे. परिणामी तुम्ही त्या मिळकतीमध्ये तुमचा हिस्सा सरस निरसमानाने वाटप तुटप करून मिळण्यासाठी दावा दाखल करता येतो. आता मुद्दा राहिला तुमचं नाव वगळलं किंवा तुमचं नाव टाळलं, यावर काय? तर आज 7/12च्या उतार्यावर वारस नोंद करताना वारसांपैकी एकाचं प्रतिज्ञापत्र घेतलं जातं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यानं सर्व वारस महसूल अधिकाऱ्यांना अर्जाद्वारे कळविणे आणि प्रतिज्ञापत्र करणे ही त्याची जबाबदारी असते. असं असताना सुद्धा जर त्यानं तुमचं नाव टाळलं किंवा चुकीची माहिती महसूल अधिकाऱ्यांना दिली, चुकीच्या माहितीच्या, अपूर्ण माहितीच्या आधारे प्रतिज्ञापत्र जर महसूल अधिकाऱ्यांपुढे दाखल केलं तर लक्षात ठेवा, तो फौजदारी गुन्हा आहे. कायद्याने जर विचार केला तर हिंदू वारसा कायद्याचे कलम 6 प्रमाणे तुमचा जन्मताच हक्क आहे. आणि आता आपण कलम 8 मध्ये जर बघितलं तर कलम 8 मध्ये तुम्हाला जो 6 मध्ये वारसा हक्क प्राप्त झालेला आहे त्याच्या नोंदीबाबत विवेचन केलेलं आहे.
कलम 8 प्रमाणे प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, तृतीय वर्ग आणि चतुर्थ वर्ग असे 4 वर्ग वारसांचे सांगितलेले आहेत. त्यात प्रथम वर्गामध्ये विधवा पत्नी, मुले आणि मुली असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. त्यामुळे जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्ती मयत झाल्यानंतर तिचा जर तुम्ही मुलगा असेल, ते तुमचे जनक पिता असेल, त्या मुलीचा तो जनक पिता असेल, तर त्याचे तुम्ही प्रथम वर्गातील वारस आहात आणि तुम्हाला वारसा हक्क हा जन्माने प्राप्त झालेला आहे. मग जर तुम्हाला कलम 6 प्रमाणे जन्माने हक्क प्राप्त झालेला आहे आणि कलम 8 प्रमाणे तुम्ही प्रथम वर्गातील वारस आहे, अशी परिस्थिती असताना तुम्ही जर विचार केला की फक्त 7-12च्या उतार्यावर माझं नाव नाही, किंवा तुम्हाला असं कोणी सांगत असेल की 7-12च्या उतार्यावर तुझं नाव नाही, वारस नोंद करताना तुझं 7-12ला नाव लागलेलं नाही, आता तुझा त्या कुटुंबाची मिळकतीशी काहीही संबंध नाही, तर ते साफ चुकीचं आहे. तुमचा हक्क हा जन्माने प्राप्त झालेला आहे. मला मुद्दा हा सांगायचा आहे, एखादी व्यक्ती मयत झाली नंतर मृत्यूचा दाखला बनतो, एखाद्या मुलाचा जन्म झाला तर नंतर जन्म दाखला मिळतो, आणि एखाद्याचा विवाह झाला तर एक गोष्ट इथे नमूद करावी लागते. खरंच सांगा, जन्म, मृत्यू, विवाह ह्या घटना घडल्यानंतर दाखला तयार होतो. दाखला महत्वाचा आहे की घटना महत्वाचं आहे? निश्चितच घटनेवरून दाखला तयार होतो. एखाद्या जिवंत माणसाचा तुम्ही मृत्यूचा दाखला आणला तर काय होईल? ज्यानं मृत्यूचा दाखला आणलाय त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, कारण ती व्यक्ती जिवंत आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुमचा जन्म झाला त्या कुटुंबामध्ये तेव्हा तुम्हाला हक्क प्राप्त झालेला आहे. 7-12च्या उतार्यावर नोंद असणं किंवा वारस नोंद करणं हे फक्त अधिकाराचा अभिलेख आहे, नोंदणी आहे. ती नोंदणी नाही झाली तरी तुमच्या हक्कावर काहीही परिणाम होत नाही, तुम्हाला हक्क मिळतो. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे, जर असा तुमचा गैरसमज असेल की 7-12च्या उतार्यावर माझे नाव नाही किंवा वारस नोंदीवर माझे नाव नाही म्हणजे मला हक्क कोणताही प्राप्त होत नाही, तर हे साफ चुकीचं आहे. तुमचा जन्म झाला, तुम्हाला अधिकार प्राप्त झाला. कलम 8 प्रमाणे तुम्ही प्रथम वर्गातील वारस आहे. आता पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो की 7-12च्या उतार्यावर नाव नाही किंवा वारस नोंदीवर नाव नाही म्हणून तुमच्या हक्कावर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही मेहरबान दिवाणी न्यायालयामध्ये जाऊ शकता, सरस निरसमानाने वाटप मागू शकता आणि तुमचा हक्क सिद्ध करून तुम्ही वाटप मिळवू शकता. मला वाटतं मला माझ्या थंबनेलमध्ये जो विषय दिलेला आहे त्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.